सो मित्रांनो, आज मी तुम्हाला कॉर्पोरेट पॉलिटिक्स टिप्स देणार आहेत. म्हणजे ते कसे हाताळायचे असतात हे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जे की व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी सुद्धा अनुभवलेले आहेत. मी पण काही एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत आणि त्याच बेसिसवरती मला असं वाटलं की मी आज तुमच्याशी एक माझं मत मांडावं किंवा मग असे काही टिप्स द्यावे जे तुम्हालाही युजफुल होतील. सो मी असे काही पॉइंटर्स केलेले आहेत, कारण मला माहिती की एवढं फास्टली मला ॲक्च्युली नाही जमत की एका मागोमाग सांगायला. पॉइंटर असेल तर त्या पॉइंटरवरती मी तुम्हाला ते सांगू शकते. सो सर्वात पहिला जो आहे स्टेप म्हणता येईल आपल्याला, ते आहे तुमचे इमोशन्स तुम्ही पूर्णपणे बाजूला ठेवा. जेव्हाही तुम्ही कॉर्पोरेट लाईफमध्ये एंटर करता त्यावेळेस तुम्ही तुमचे इमोशन्स तुमच्या एका कोपऱ्यामध्ये होल्ड करा आणि बी प्रॅक्टिकल, स्ट्रेट अवे प्रॅक्टिकल, 100% प्रॅक्टिकल आय वुड से. कारण तुमच्या इमोशन्सला लोक घोळून पितात. सो त्याच्याशी काही एक संबंध नसतो त्यांना. ठीक आहे. सो डोंट बी इमोशनल, बी प्रॅक्टिकल. ओके. दुसरा मुद्दा, सगळ्यांशी तुम्ही चांगले संबंध ठेवायचे. असं नाही करायचं की हा एक पर्टिक्युलर ग्रुप आहे त्याच्यासोबतच मी राहणार, किंवा माझं ह्याच्याशी जमतंय किंवा त्याच्याशी जमतंय मी त्याच्यासोबतच राहणार. नाही, तसं करू नका. तुम्ही सगळ्यांसोबत समभावनेने बोला, पण काही शेअर करू नका. बी अ लिसनर, डोंट बी अन ॲडवायझर. काही बोलू नका, काही तुमचे मुद्दे मांडू नका. नुसतं अच्छा हो का, ओ बास. तुमचं ना ते पॅ 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 असं करणारे ते तोंडे ना राहू दे. तुमच्या मनात कुठेतरी साठवून ठेवा की मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय. नका बोलायला जाऊ. कारण काय पुढचा व्यक्ती कुठल्या वेने घेईल आणि परत तो पुढे कसा कन्वे करेल नाही सांगू शकत तुम्ही हे जज करू शकत नाही. मी तुम्हाला लिहून देते, कारण खूप पॉलिटिक्स आहे बस, खतरा पॉलिटिक्स आहे. हा झाला दुसरा मुद्दा की समभावनेने सगळ्यांशी बोला. ठीक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, तुमच्या कामावर तुमचं लक्ष तुम्ही केंद्रित करा. तुम्हाला तुमच्या कामानेच तुमच्या समोरच्या व्यक्तीला उत्तर द्यायचंय किंवा रॅदर तुमच्या मॅनेजर लेवलला उत्तर द्यायचंय. आणि जे काही तुम्ही काम करताय त्याची पोचपावती ठेवा. पोचपावती ठेवणं म्हणजे काय? इन रिटर्न याचा अर्थ असा होतो की तुम्ही ईमेल्स फॉलो करा, मग ते तुम्ही टीम्स असेल टीम्स फॉलो करा. ओके. सो हे एक बेसिक तुम्ही फॉलो करा, कारण याच्यासाठी सांगतेय की हे तुम्हाला फायदेशीर आहे. उद्या जाऊन देव न करो की अशी काही वेळ आली की तुम्हाला स्वतःची केपेबिलिटीज किंवा सिद्ध करायला लागले किंवा एखादं तुम्हाला एव्हिडन्स द्यावा लागला, तर तो मेल जो असेल किंवा जे काही तुम्ही टीम्स चॅट असेल, जे काय असेल ते तुम्ही डायरेक्टली ते शो करू शकता. ठीक आहे. कारण इथे तुमच्या शब्दांना काही मान नसतो. इथे जे काही ईमेल्स असतात किंवा जे काही रिटन कम्युनिकेशन्स म्हणूयात आपण ज्यांना, ते असतात तर त्यांनाच इम्पॉर्टन्स दिला जातो. हा होता तिसरा मुद्दा. आता चौथा मुद्दा असा आहे की कॉर्पोरेट लाईफमध्ये विश्वास, लक्षात घ्या मित्रांनो, कॉर्पोरेट लाईफमध्ये विश्वास कधीच कोणावर ठेवू नका. मी खरंच सांगते, मनापासून सांगते. दाखवा असं की मला तुझ्यावर खूप विश्वास आहे, पण करा तेच जे तुमचं मन आणि तुमची बुद्धी तुम्हाला सांगतीये. समोरची व्यक्ती बोलतीये म्हणून तुम्ही तसं करताय आणि मग खड्ड्यात पडताय, तर तसं करू नका. कारण बॉस, तुमचं मन आणि तुमचा मेंदू तुम्हाला व्यवस्थित गाईड करतो. त्यात तुम्हाला कोणीही तिसऱ्या व्यक्तीने काही सांगायची करायची गरज नाही. सो ते एक खरंच लक्षात ठेवा. विश्वास कोणावरही ठेवू नका, कारण फसवेगिरी खूप आहे, खूप जास्त आहे. ओके. त्यानंतर मी पुन्हा तेच सांगितलं, सत्य आणि पुरावे ठेवा. ईमेलद्वारे कम्युनिकेशन, ईमेल्स वगैरे ते असू द्यात, मेसेजेस असू द्यात, कारण पुढे जाऊन जर तुम्हाला गरज पडली तर तेच तुमच्या उपयोगाला पडणार आहे. व्हर्बल कम्युनिकेशन करू नका प्लीज. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स वापरा. इमोशनल इंटेलिजन्स इन द सेन्स, कुठे इमोशनल इंटेलिजन्स वापरायचं आहे तुम्हाला की तुम्हाला जर एखादा संवाद साधायचा आहे किंवा एखादं म्हणजे बोलायचं आहे तुमच्या मॅनेजर सोबत, तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या मॅनेजरचा तुमच्या मूड बघा, ती वेळ बघा आणि मगच तुम्ही
अप्रोच करा. असं नको व्हायला की तो कुठल्या तरी एका वेगळ्या टीम मेंबरच्या कुठल्या तरी वेगळ्याच विचारात आहे किंवा मग वेगळ्याच झोनमध्ये आहे आणि मग त्याच्यातच तुम्ही तुमचं बोलताय. तर तसं करू नका. थोडंसं वेळ घ्या आणि मग बोला. सो गोष्टी खूप व्यवस्थितपणे त्या हाताळता येतील तुम्हाला. ओके. आणि सर्वात अतिरिक्त सर्वात इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे स्वतःची तर इमेज चांगली ठेवा. ओके. आता इमेज चांगली ठेवणं म्हणजे काय? सगळ्याची गुलू 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 बोलणं, मी कशी चांगली आहे ते दाखवणं, असं नाही. स्वतःची इमेज चांगली ठेवणं म्हणजे मी तेच सांगितलं पहिल्यांदा की समभावनेने सगळ्यांशी बोला. त्यानंतर स्वतःचं काम तुम्ही चांगलं करा. स्वतःच्या कामावरती तुम्ही लक्ष फोकसफुली करा. ओके. मॅनेजरच्या सतत एक संपर्कात राहा की त्यांच्याकडून फीडबॅक घेत राहा. 15 डेजला, मंथली, जे काय आहे तुमच्या ग्रोथसाठी ते चांगलं आहे. सो आणि बरं तुमचं त्याच्यासोबत एक कम्युनिकेशन, एक बॉन्ड पण चांगला राहतो तुमचा, एक मॅनेजर आणि कलिगचा. ओके. ते एक आहे. आणि नेहमी काही ना काही तुम्ही शिकतच राहणार आहे कॉर्पोरेटमध्ये. नव्याने मी सांगायची गरज नाही. ते तुम्हालाही काही अनुभव आले असतील. तर जसं मी हे अनुभव स्वतः घेतलेत म्हणून मी आज पॉइंटर्स केलेत त्या सगळ्या अनुभवांचे आणि म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मन शांत ठेवा. खूप शांत ठेवा. कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला नको असलेल्या गोष्टी किंवा नको असलेल्या व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतात. हे तर नॉर्मल जीवनात पण असतं. बट जस्ट इग्नोर. आता मी लिटरली हेच धोरण धरले की श्रद्धा, जर तुला पटत नसेल ना तर तू संत गुरु महाराज बनायला जाऊ नको. जस्ट इग्नोर. कारण मी हेही करून बघितले. कोणाला जर चांगलं सांगितलं ना तर लोक आपल्यालाच 2 गोष्टी सांगतात, चांगल्या गोष्टी. म्हणून तू हे बोललास का, तुला पटतंय, स्वाहा. मला नाही पटत आहे, माझ्या मनात राहू दे, स्वाहा. कोणाला काही एक सांगायची गरज नाही. सो हे होते काही इम्पॉर्टंट कॉर्पोरेट टिप्स जे तुम्ही तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये अशा रीते हाताळू शकता. अशा रीते तुम्ही त्याला हाताळू शकता. सॉरी. ओके. सो थँक्यू गाईज. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही असे काही एक्सपिरियन्सेस आले असतील किंवा रादर तुम्हाला मला काही टिप्स द्यायचे असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.